बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेनं माजी मंत्री धनंजय मुंडेंवर आणखी नवे खळबळजनक आरोप केले। धनंजय मुंडेंनी विधानसभा निवडणुकीत परळीत होणारी ईव्हीएम छेडछाड रोखू नये यासाठी 10 लाख रुपये दिल्याचा मोठा आरोप केलाय। त्यामुळे आता धनंजय मुंडे आणखी नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे। ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। त्यावेळेस पोस्टिंग कुठे? माझी ड्युटी बघा, कासलेंनी पुरावा दाखवलाय, मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा। आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री। बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हा कितलीच हजेरी। कासलेला बीड पोलिसांनी अटक केली असून 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। मात्र कासलेच्या या आरोपांमुळे नवा वाद रंगण्याची चिन्ह आहेत।